नाशिकमधून मोठी बातमी. नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात असा प्रकार घडला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरचा फोटो नाही, भाषणात नाव नाही आणि त्यावर एक महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्याचा जाहीर विरोध केला. महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळा वादात सापडला आहे. या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर व्यासपीठावर भाषण करत असताना ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करण्यात येतो. या प्रकारामुळे वन विभागातील महिला कर्मचारी माधुरी जाधव यांनी भाषण सुरू असतानाच जाहीरपणे विरोध दर्शविला. त्यांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना माधुरी जाधव म्हणाल्या, ज्या महामानवाने देशाला संविधान दिलं, लोकशाहीचा पायाभरणी केली, त्याचं नाव न घेणं ही मोठी चूक आहे. मला निलंबित केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.